काय मंडळी, तुम्हालाही खूप जास्त झणझणीत खायला आवडतं का? नाका तोंडातून पाणी निघतपर्यंत? तर ही रेसिपी तुमच्यासाठी. या रेसिपीचं नाव मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, तर रेसिपी पूर्ण बघा. आणि एक ट्रिक वापरलेली आहे या व्हिडिओला खूप जास्त टेस्टी करण्यासाठी. तर ती ट्रिक काय आहे ती व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळणार आहे. 1 वाटी बेसन घेतलं, 1 वाटी तेल घेतलं आणि अर्धीपेक्षा थोडं जास्त पाऊण वाटी लाल तिखट घेतलं. आता एका खलबत्त्यात धणे, जिरं आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या कुटून घेतल्या दरदरीत. हे बघा, या प्रकारे दरदरीत कुटून घ्यायचं आहे ओबडधोबड. आता एका कढईत तेल घेतलं. या रेसिपीचं प्रमाण 1 वाटी तेल, 1 वाटी बेसन आणि 1 वाटी तिखट असतं. पण मी 1 वाटी तिखट घेतलेलं नाही आहे, कारण की माझं तिखट खूप जास्त तिखट आहे. आता तेल गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिरं घातलं, थोडं कढीपत्ता घातला आणि बारीक चिरलेला कांदा आणि 2 हिरवी मिरची घातली बारीक चिरलेली. छान परतून घ्यायचं आहे. आणि हे कुटलेलं धने, जिरं आणि लसूण घातलं. हे पण छान परतून घ्यायचं आहे. खूप जास्त झणझणीत रेसिपी आहे ही. आता हिंग घातलं, थोडं जास्त घालायचं आहे हिंग. मी अर्धा चमचा हिंग घातला. आता तिखट घातलं. तिखट घालायच्या वेळेस गॅस एकदम कमी करून घ्यायची आहे, स्लो करून घ्यायची आहे. हळद घातली जेणेकरून मसाले जळायला नको. धणे जिरे पावडर घातलं किंवा तुम्ही गॅस बंद पण करू शकता. मीठ घातलं चवीपुरतं आणि छान परतून घेतलं. आता बेसन घातलं. बेसन छान परतून घ्यायचं आहे. छान तेल सुटतपर्यंत आणि सुगंध सुटतपर्यंत छान बेसन परतून घ्यायचं आहे. हे बघा, छान परतून घेतलं. वा वा, मस्त सुगंध सुटला आहे बेसनचा. छान असे बबल्स येत आहे. आता पाणी घातलं. जेवढं बेसन घेतलं त्याच्या डबल किंवा टिबल पाणी लागतं. याला अंदाज घेऊ घेऊ घालायचं आहे. आता झाकून शिजू द्यायचं आहे. तुम्हाला कसं पातळ पाहिजे की कसं पाहिजे त्या अंदाजाने पाणी घालायचं आहे. पण ही रेसिपी खूप जास्त पातळही नसते आणि खूप जास्त घट्टही नसते. हे बघा, छान तेल सुटलेलं आहे. झाकून 5 मिनिटं शिजू दिलं. त्यानंतर हे बघा किती सुंदर दिसत आहे आणि छान तेल सुटलेलं आहे. छान शिजलेलं आहे बेसन. हे बघा, मस्त तेल सुटलेलं आहे. अशाच माझ्या झणझणीत रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थोडी कोथिंबीर घातली. पाच मिनिटं झाकून ठेवलं. 5 मिनिटानंतर एकदम स्लो गॅसवर शिजवायचं आहे. आता हे निखारे घेतले. ही बघा आपली ट्रिक. आता याला आपण स्मोकी फ्लेवर देत आहोत, त्यामुळे खूप टेस्टी होते ही रेसिपी. तेल घातलं निखाऱ्यावर आणि पटकन झाकून दिलं. 2-3 मिनिटं तसंच ठेवलं झाकून आणि 2-3 मिनिटानंतर निखारे काढून घेतले. आता कोथिंबीर घातली भरपूर. वाव, मस्त दिसत आहे.
आपली रेसिपी तयार आहे. आपलं रावण बेसन तयार झालेलं आहे. रेडी टू सर्व. याला म्हणतात रावण बेसन. गार्निश केलं कांद्यानी, कांदा, निंबू. वाव, मस्त झालाय.